नमस्कार. मानसच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आपण हा जो मन आरोग्याचा सप्ताह सुरू केलेला आहे, त्याचा आजचा हा तिसरा दिवस. मी अदिती कामत आणि आज माझी सहकारी आहे आपल्याबरोबर ईश्वरी मराठे. आम्ही दोघी आज आर-ई-बी-टी म्हणजेच रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी किंवा ज्याला आपण मराठीमध्ये अ, विवेकनिष्ठ विचारसरणी असं म्हटलं जातं. तर ह्या एका सायकोलॉजिकल मानसशास्त्रीय उपचार पद्धतीबद्दल आज आम्ही डिस्कस करणार आहोत. आज ह्या चर्चेतून आपण आज जाणून घेऊया की ही उपचार पद्धती नेमकी कशी आहे आणि काय आहे. तर आपल्याला ईश्वरी थोडंसं सांगशील का की ही पद्धत कशी सुरू झाली किंवा कोणी सुरू केली आणि येस काय सांगते ही थेरपी? येस सो रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी ही सुरुवातीला जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा ती फक्त रॅशनल इमोटिव्ह थेरपी होती. ह्यांचे जे फाउंडर आहेत त्यांचं नाव होतं अल्बर्ट एलिस आणि न्यूयॉर्कमध्ये त्यांनी स्वतःची अल्बर्ट एलिस इन्स्टिट्यूट अशी स्थापन केली. तर त्यांच्या अनेक पेशंट्स बरोबर काम करताना त्यांना ती जे ते ॲक्च्युली पद्धत वापरत होते आधी त्या पद्धतीचे त्यांना बऱ्यापैकी शॉर्टकमिंग जाणवल्यामुळे त्यांना वाटलं की आपण काहीतरी एक नवीन ह्याच्यामध्ये शोधून काढलं पाहिजे. आणि दॅट इज हाऊ ही स्टंबल्ड अक्रॉस आर-ई-बी-टी किंवा आधीची रॅशनल इमोटिव्ह थेरपी, ज्या वेळेला ते फक्त भावना प्रधान त्याच्यावर ट्रीटमेंट असायची. मग हळूहळू त्यांनी त्याचा आर-ई-बी-टी केलं म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी. म्हणजे आपल्या भावनांबरोबर आपलं वर्तन सुद्धा कुठल्याही गोष्टीमध्ये कार्यरत होत असतं. तर हे दोन खरंय. गोष्टींची सांगड घालून त्यांनी मग ते फायनल थेरपी त्यांनी निर्माण केली. सो अजूनही अल्बर्ट एलिस इन्स्टिट्यूटचे सगळे प्रोफेसर, सगळे डायरेक्टर्स आर-ई-बी-टीच्या प्रसारामध्ये जोडलेले आहेत आणि तुम्ही त्यांचं पेज नक्कीच व्हिजिट करू शकता. बरोबर. सो आर-ई-बी-टीचं म्हणजे काय उगम हे असं म्हणतात की ग्रीक मायथॉलॉजीमध्ये ह्याचा आधीपासून होताच. ग्रीक फिलॉसॉफर इपिक्टेटस हे जे होते त्यांचं एक आवडतीचं वाक्य होतं की मेन आर डिस्टर्ब्ड नॉट बाय देअर सराउंडिंग्स बट बाय द व्ह्यू दे टेक ऑफ देम. की कुठलाही माणूस त्यांच्या बाह्य परिस्थितीने डिस्टर्ब न होता त्या परिस्थितीचा तो माणूस कसा परसेप्शन बांधतो किंवा कसं त्याला विचारसरणी करतो ह्यानी तो जास्त डिस्टर्ब होतो. या एपिक्टेटसच्या एका कोटवरनं अख्खी आर-ई-बी-टीची थिअरी पुढे निर्माण झालेली आहे. आणि मला वाटतं ही गोष्टच ह्याच्यात खूप महत्वाची आहे की आपलेच विचार जे आहेत त्याच्यावरनच सगळे आपल्या भावनाही त्याच्यावरतीच अवलंबून असतात आणि विचारही त्याच्याच वरती अवलंबून असतात. बरेचदा असं होताना दिसतं ना ईश्वरी की आपण म्हणतो की ही घटना माझ्या आयुष्यात घडली आणि म्हणून मला ह्या सगळा भावनिक त्रास झाला, म्हणून मला राग आला किंवा म्हणून मला दुःख झालं. पण आर-ई-बी-टी मध्ये आपण म्हणतो की अशी घटना घडली आणि मग मला असं वाटलं. हे म्हणून आणि ह्याच्यातला हा जो फरक आहे ना तो मला वाटतं आपल्यामधला हा भावनिक बदल घडवून आणायला खूप मदत करतो. बरोबर. सो आर-ई-बी-टीचं एक मुळात मॉडेल आपण आता बघूया थोडंसं. तुला तर माहितीच असेल अदिती, तर आपल्या प्रेक्षकांसाठी मी एकदा ते मॉडेल सांगते. सो तुमच्यापैकी आत्ता जर कोणी कागद पेन घेऊन आलं आणि त्यांना तुम्ही जर हे लिहून घेतलं तर मला असं वाटतं तुम्हाला याचा पुढेही फायदा होऊ शकेल. तर जर पटकन जाऊन तुम्ही कागद पेन घेऊन या अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. मॉडेलचं नाव आहे ABC मॉडेल. तो अगदी सोपं नाव ठेवलं अल्बर्ट एलिसनी, काही असं लक्षात ठेवायला अतिशय सोपं ABC असल्यामुळे. तर ABC मधलं A म्हणजे कुठलीही नकारात्मक घटना किंवा अशी काहीतरी वस्तू गोष्ट ज्याच्याने आपल्या रिसोर्सेसवर ताण पडू शकेल, ज्याच्या बाबतीत आपल्याला ताण वाटू शकेल. सो आता ह्या सिच्युएशनमध्ये भूतकाळातली घटना असू शकते, वर्तमान काळातली घटना असू शकते किंवा भविष्य काळातली तुम्हाला वाटतं आहे की असं घडेल, हे सुद्धा त्या एच्या कॉलममध्ये येऊ शकतं. आता गंमत अशी आहे की एच्या कॉलममध्ये आपला एखादा नकारात्मक विचार सुद्धा येऊ शकतो की ज्या विचाराच्या बाबतीत आपल्याला पुढे सगळा उगम होतो भावनांचा. सो टू क्विकली सम इट अप, ए ह्या कॉलमच्या खालती किंवा ए म्हणजे कोणतीही अशी परिस्थिती ज्याच्या बाबतीत आपल्याला ताण जाणवेल, आपल्या रिसोर्सेसवर ताण पडेल. मग ए झाल्यानंतर आपण वळतो सी कडे. ABC मधनं सी कडे आपण जर वळलो तर सी म्हणजे त्या घटनेच्या बाबतीत मला जे जे वाटत असतं, माझी जी जी रिॲक्शन होत असते ते सगळं सी कॉलममध्ये येतं.
आता रिॲक्शन मध्ये काय काय येईल? रिॲक्शन मध्ये माझ्या भावना येतील, माझं वागणं येईल, माझं एकंदर त्या परिस्थितीशी सामोरं जाण्याचा अप्रोच सगळंच येईल त्याच्यामध्ये. की रिॲक्शन हे जे आपण म्हणतो, ऍक्शन रिॲक्शन, सो ते जे सगळे कंपोनेंट्स आहेत ते आपले सी कॉलमच्या खालती येतात. आता ए आणि सी ह्याच्याविषयी आपण जर क्लिअर असू तर मी पुढे जाते. तर अदिती, तुला ए सी ह्याच्याविषयी काही ऍड करायचं असेल आहे का? नाही, हरकत नाही, आपण पुढे जाऊ शकतो. पुढे गेला तरी येस चालेल. ओके. येस येस. सो ए आणि सी हे आपण बघितलेलं आहे. आता अल्बर्ट एलिस म्हणायचे की इट इज सो फनी की माणूस मोस्ट ऑफ द टाइम्स इज वायर्ड टू मेक समथिंग दॅट वी कॉल द ए सी जम्प. म्हणजेच आपण अनेकदा घटनेवरून डायरेक्टली आपल्याला होणाऱ्या त्रासावर उडी मारत असतो. जसं अदिती मगाशी म्हणाली की हे घडलं म्हणून मला हे वाटलं, हे जे आपलं कनेक्शन असतं ते बहुतांश माणसं अगदी त्यांच्या वयाच्या 60-70 पर्यंत हेच कनेक्शन आपण बनवत असल्याचं आढळलेलं आहे. तर हे कनेक्शन म्हणजे काय, तर मला जे काही भावना वाटते आहे त्याची 100% जबाबदारी माझ्या आजूबाजूच्या परिस्थितीवर आणि घटनेवरच आहे असं जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा ते एसी कनेक्शन आपण करत असतो. साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आत्ताची जी कोविडची आपलं साथ जी चालू आहे, जर तुमच्या मनात असं येत असेल की हे कोविड जर नसतं किंवा हे कोविड जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मला असाच त्रास होतच राहणार आहे आणि कोविडमुळेच मला जी काही चिडचिड होते ती होते आहे, तर तिकडे आपण नक्कीच एसी कनेक्शन तिकडे बनवत आहोत. आय एम शुअर यू वुड अग्री विथ दिस, अदिती, नाही का? खरंय खरंय. ओके. बोल बोल. हा, नाही नाही नाही, तेच म्हणजे की आणि मग असं होतं ना की त्याच्यामुळे की माझ्यात बदल घडवून आणायचा असेल तर ती आजूबाजूची परिस्थिती जोपर्यंत बदलत नाही, जसं तू म्हणालीस, तोपर्यंत मी बदलू शकत नाही. त्याच्यामुळे ना साहजिकपणे बदलाची रिस्पॉन्सिबिलिटी आपली स्वतःची स्वतःवर घेतली जात नाही. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. की हे सगळं माझ्या कंट्रोलच्या बाहेर आहे, मला स्वतःला बदलणं, आणि मग ती शस्त्र टाकून दिल्यासारखं होतं मग तिथे. अर्थातच. आणि एक त्याच्यामध्ये हतबलपणा एक येतो आपल्या माणसाला खरंय की अरे म्हणजे माझ्या हातात काहीच नाहीये, मी तर नुसती विक्टिम आहे माझ्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत ह्याची. सो हे एसी कनेक्शन जर खरंच बरोबर असतं तर तुम्हाला मी सगळ्यांना एक प्रश्न आता विचारेन की कोविडच्या संदर्भात तुमच्या आजूबाजूच्या लोकांमधनं तुम्हाला एकच प्रतिक्रिया दिसलेली आहे का, एकच भावना दिसलेली आहे का, की तुमच्या जे घरातले सदस्य आहेत ते सगळ्यांनी कोविडच्या बाबतीत एकच भावना व्यक्त केलेली आहे का? जर तुमचं उत्तर नाही असं असेल तर तुम्ही ऍब्सोल्युटली बरोबर आहात, कारण आपल्याला आजूबाजूला भीतीपासून अगदी काहीच हलगर्जीपणा ह्या मधल्या सगळ्या रिॲक्शन्स आपल्याला आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे मग विचार करण्याची गोष्ट ही आहे की जर मी एका बाजूला म्हणतेय की फक्त परिस्थितीमुळे मला त्रास होतो आहे, पण दुसऱ्या बाजूला मला हे पण जाणवत आहे की त्या एकाच परिस्थितीच्या बाबतीत वेगवेगळ्या भावना सुद्धा मला दिसतात, मग हे कसं होतंय? म्हणजे सीआयडी मध्ये जसं ते म्हणायचे कुछ तो गडबड है दया, तसं मला आता वाटलं की काहीतरी एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये होत असेल, ह्याची जाणीव आपल्याला इथे होते की काही लोकांना भीती वाटतेय, काही लोकांना कन्सर्न वाटत आहे की काळजी आम्ही घेतो पण आम्ही घाबरत नाही आहोत त्याच्या बाबतीत, काही लोकांना काहीच पडलेली नाही आहे. सो ह्या विविध ज्या भावना आहेत त्या आपल्या तिसऱ्या म्हणजे बी कॉलम मधनं येत आहेत. तर आता बी कॉलम म्हणजेच आपल्या मनात येणारे जे विचार असतात त्या घटनेच्या बाबतीतले, किंवा आपले परसेप्शन, आपले ॲटिट्यूड, तुम्हाला जे काही त्याला बोलायचं असेल ते बोलू शकता, पण मुळात मी त्या परिस्थितीचा काय प्रकारे विचार करते आहे यावर माझ्या भावना सगळ्यात जास्त अवलंबून आहेत. त्यामुळे ए वरून सी वर जाण्याच्या ऐवजी आय थिंक आपण सेशन्समध्ये पण पेशंट्सना हेच शिकवतो अदिती, की ए वरून सी वर जाण्याच्या ऐवजी आपण ए प्लस बी हे दोन्ही मिळून आपण सी पर्यंत जातो आहोत, हे जर आपण मान्य केलं, स्वतःसाठीच आधी हे ऍक्सेप्ट केलं की हो माझे विचार सुद्धा ह्याच्यामध्ये कारणीभूत ठरतायत. आणि गंमत अशी आहे की मोस्ट ऑफ अस आपल्याला हे स्वीकारायला आवडत नाही, कारण मग आपल्याला हात वर करता येत नाही की अरे परिस्थिती वाईट आहे मी काय करणार, तर आपल्याला हे करता येत नाही. सो दिस इज द काय म्हणू फ्लिप साइड ऑफ द एबीसी मॉडेल. पण हे जर आपण स्वीकारलं की नाही माझी पण जबाबदारी होते, तर आपणच आपल्या हातात आपल्याला बेटर होण्याची किल्ली आपणच आणतो.
मग त्याच्यासाठी आपल्याला अजून कोणावरही अवलंबून राहावं लागत नाही. सो तुमच्या कागदावर आता तुम्ही जर ए बी सी हे 3 कॉलम्स लिहून घेतलेले असतील, तर तिकडे ए प्लस बी, ए आणि बी च्या मध्ये प्लसची साईन काढून बी आणि सी च्या मध्ये इक्वल टू ची साईन काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे कायम लक्षात राहील की ए आणि बी एकत्र मिळून मला माझ्या सी पर्यंत घेऊन जात आहेत. आणि मला वाटतं ना इथे ए प्लस बी मध्ये सुद्धा ए जो आहे ना तो कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे आणि जस्ट एक म्हणजे म्हणतो आपण तसं की एक जस्ट वाटा टाकण्यापुरता ट्रिगर, आणि कॉज फॅक्टर जो आहे ना तो मेन बी हाच येतो आहे तिथे. म्हणजे आपण असंही नाही म्हणत आहोत की घटना वाईट नाहीच आहे, आपण असं कुठेच म्हणत नाही आहोत की घटना नाहीच आहे, तुमचाच प्रॉब्लेम आहे सगळ्या विचारांचा, असंही आपण म्हणत नाही आहोत. काही घटना खरोखरीच खूप वाईट असतात. आत्ताच्या ज्या आपल्या आजूबाजूची परिस्थिती आहे ती खरोखरीच वाईट आहे, पण त्याच्यातून जर आपल्याला आपलं मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्यायची असेल तर मग बीचा आपल्याला तिकडे कॉन्ट्रीब्युशन हे गृहीत धरायलाच हवं. सो आय थिंक अदिती, आपण आता सगळ्यांना सांगूया की असे कुठले नक्की बीज आहेत ज्याच्यामुळे सगळ्यात जास्त माणसाला त्रास होऊ शकतो. आणि बीज, जेव्हा आम्ही बीज म्हणतो तेव्हा तुम्ही हे समजून घ्या की बीज म्हणजे बिलीफ्स, आपले विचार. अजून एक त्याच्या आधी ना मला ईश्वरी ह्याच्यात ऍड करावं असं वाटतं की ना विचार म्हणजे लोकांना काय वाटतं ना की असं खूप काहीतरी असं डोक्याला हात लावून बसलंय, शून्यात नजर लावून बसलंय आणि काहीतरी खूप ब्रेन स्टॉर्मिंग होतं आहे म्हणजे विचार. तर तसं नाहीये. विचार म्हणजे की तुम्ही कुठल्याही गोष्टीवरती ना एक चटकन एक रिॲक्शन देता, काहीतरी तुम्ही पटकन बोलता त्याच्यावरती, प्रकटपणे बोलत असाल किंवा मनातल्या मनात बोलत असाल, तर ते म्हणजे ज्याला आपण स्वगत म्हणतो ना, बरोबर, मोनोलॉग विचार म्हणजे की असं खूप मोठं काही नाहीये त्याच्यामध्ये. नाही तर लोकांना बरेचदा असं वाटतं की अरे बापरे, विचारावर काम करायचं म्हणजे काय, की खूप त्याच्यात काही करावं लागतं का, तर तसं नाहीये. ह्याच्यात एक अजून थोडस ऍड करते की मध्ये ना मला ह्याच्यावर ना एक आरईबीटी आणि हे जे आपण आता स्वगत आणि त्याचा होणारा परिणाम ह्याच्याविषयी एक बोलतोय ना, एक छोटस ह्याला समरी मध्ये सांगणारी एक मला कविता मला स्वतःला सुचली होती मध्ये, ते एक करते, थोडीशी मेन्शन करते ती. सुटत आहे भान स्वगताचे, वादळते माझे अविवेकाचे, खवळे मग सागर भावनांचा, भावना सागर, कर्माची नौका जाई हो लयास. कर्म म्हणजे आपण इथे बिहेवियर या अर्थाने मी म्हटलं होतं. बरोबर, खूपच छान. मग आता हे काय करायचं ह्याच्यामध्ये, म्हणून जाणावी दिशा स्वगताची, हाती घ्यावी वल्ली विवेकाची, पार होई सहजी भावना सागर, कर्माची नौका लागे किनाऱ्यास. मस्त. म्हणजे ह्याच्यामध्ये आपलं रिस्पॉन्सिबिलिटी आली, आणि जर ते नाही झालं, रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेतली तर काय होतं हे पण आलं त्याच्यामध्ये. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता बघूया की हे जे नाव वल्हवणं आहे ते म्हणजे काय करणं, कसं करायची, कशी वल्हवायची नाव, ते आपण बघूया. की आता हे जे आपलं स्वगताचं भान सुटतं आणि अविवेकाचं वादळ माजतं, तर हे अविवेकाचं वादळाचं स्वरूप काय असतं, तर कसं असतं हे वादळ. तर ह्याच्यामध्ये अल्बर्ट एलिसने एक गोष्ट सांगितली आहे सगळ्यात पहिला, ज्याला आम्ही स्वगताचे त्याने ना 2 ट्रॅक सांगितले आहेत. एक इररॅशनल आणि रॅशनल. रॅशनल म्हणजे अर्थातच विवेकनिष्ठ विचार आणि इररॅशनल म्हणजे अविवेकी विचार. तर एक आपण त्याला अजून सोप्या भाषेत तारक विचार आणि मारक विचार असंही म्हणू शकतो. आता सध्या आपण ह्या टर्मिनॉलॉजी मध्ये चाललो तर अविवेकी विचार. तर हे कुठले आहेत, तर सगळ्यात पहिलं म्हणजे ना आपल्या ना प्रत्येकाच्याच काही ना काही इच्छा असतात की असं होऊ दे, तसं होऊ दे. तर इच्छांच्या पातळीवर त्या जोपर्यंत असतात ना तोपर्यंत ठीक असतं. पण कधी कधी असतं ना की त्या आपण एकदम डिमांडच्या किंवा त्या बाबतीत आपण खूप हट्ट धरतो, असं झालंच पाहिजे, तसं झालंच पाहिजे, म्हणजे नैसर्गिक नियम असल्यासारखं त्यांना आपण एन्फोर्स करतो. आणि मग काय होतं ना की त्या आपल्या ज्या इच्छा आहेत त्या मग असं त्याच्याबद्दल खूप डिमांड ठेवल्यामुळे आपण, किंवा हे असं झालंच पाहिजे, तसं झालंच पाहिजे, तू म्हणालीस तसं की त्याला ऍज ए रूल असल्यासारखं आपण, नियम असल्यासारखं केलं जर का, तर मग काय होतं ना की नंतर एकतर त्या पूर्ण नाही झाल्या तर आपल्याला खूप जास्त निराशा येणं किंवा खूप संताप होणं, अशा प्रकारच्या भावना येऊ शकतात. एन्झायटी येणं, चिंता खूप वाटणं, असं होऊ शकतं. आणि त्याचा मग आपल्यालाच पुढे राग येतो, आपल्याला पुढे जाऊन त्रास होतो. आणि मग काय होतं ना की लोक म्हणतात की नाही नाही असं ना, म्हणजे ना काही अपेक्षाच ठेवायला नको.
तर बरोबर. मी लोकांना सांगते की नाही, इथे उलट आहे की तुम्ही अपेक्षा ठेवा, पण करेक्ट. आपल्याला त्यांचा हट्ट डिमांड करू नाही नका. ठेवायची, हट्ट नको ठेवूया आपण. तर करेक्ट, आता ना करेक्ट. एक म्हणजे आता उदाहरण सांगते की कसं ह्याच्यामधून कशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतात अशा डिमांड. म्हणजे आपण बरेचदा एक छोटंसं उदाहरण बघायचं झालं तर बघतो की अ, परीक्षेच्या काळात असतं बऱ्याच जणांना की हं. किंवा कामांच्या बाबतीत माझं हे सगळं काम झालंच पाहिजे. आणि हे परफेक्टच जेव्हा झालं. परफेक्टच झालं पाहिजे. आणि मग त्याच्यात एखादी जरी कुठेतरी चूक दिसून आली किंवा एखादं जरी कुठेतरी थोडंसं आपण मागे पडतोय असं जर दिसून आलं, तर मग तिथे लगेच असं होतं की अरे रे, मग मी हे कसं करणार? आता हं, असं झालंय तर मग पुढे जाऊन असं होईल. मग त्याचा पुढे जाऊन काय परिणाम होईल? मग हं. माझं पुढे जाऊन मला मग काहीच करता येणार नाही. ह्या प्रकारचं त्याच्यामध्ये असू बरोबर. शकतं. तर मग त्याच्यामध्ये ना थोडंसं ह्या गोष्टींना आपल्याला चॅलेंज करायची गरज असते, की चॅलेंज करायचं म्हणजेच की त्या आपली जी डिमांड आहे त्याला थोडंसं प्रश्न विचारणं, की हे असंच का झालं पाहिजे? किंवा बरोबर. असंच होणं हे माझ्यासाठी इतकं महत्वाचं का आहे? काय बरोबर. नुकसान होईल माझं? किंवा तुला माझ्या मनातील नियम बाहेर कुठे लिहिलेला आहे. जरी बरोबर आहे. माझ्या मनात तो जरी मला खूप बरोबर वाटत असला, तरीही बाह्य हं. परिस्थिती बरोबर तो नियम माझा मॅच करतो आहे का? एक्झॅक्टली. हा एक असू शकतो प्रश्न. ह्या बाबतीत ना एक अजून सांगायचं तर ना, की कम्फर्टच्या बाबतीत मी सांगेन. बरेचदा ना माझ्याकडे हं, लोकं येतात प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे मी कामं पुढे ढकलतो किंवा मी हं, ढकलते पुढे, अशी कंप्लेंट घेऊन येतात. तर हं, काही वर्षांपूर्वीपर्यंत ना किंवा कधी-कधी अजूनही होतं, माझ्याही बाबतीत सेम गोष्ट होते बरेचदा, की हं, प्रोक्रॅस्टिनेट केलं जातं. आणि मी जेव्हा कोर्स करत होते ना, तर आम्हाला स्वतःला सुद्धा त्यांनी सांगितलं होतं, हा आर-ई-बी-टीचा कोर्स करताना, की हं. तुम्ही तुमचे रिअल प्रॉब्लेम्स सेशनमध्ये सांगा. बरोबर. तर तसं बरोबर. मी सांगितलं, की मी हा प्रोक्रॅस्टिनेशनचा प्रॉब्लेम माझा सांगितला होता. त्यांनी हं, विचारलं, की "तुला का असं होतं? का प्रोक्रॅस्टिनेट करते तू? का पुढे ढकललं जातं?" मग मी सांगितलं, हं, "कंटाळा येतो." मग का हं. कंटाळा येतो? म्हणजे बरोबर. कशाप्रकारे आपल्याला चॅलेंज केलं जातं पुढे? मी म्हटलं, "नाही, हं, येतो मला कंटाळा. मला पण ती नीट सांगता येत नव्हतं." मग ते म्हणाले, की हं, "ठीक आहे, मग काय करतेस त्यावेळेस? जेव्हा तुला एखादं काम करायचंय, फॉर एक्झाम्पल हं, एक्सरसाइज करायचा आहे, व्यायाम करायचा आहे. तुला व्यायाम हं, करायचा कंटाळा येतो. मग तू तेव्हा काय करतेस?" तर मी म्हटलं, की "मी काहीतरी टाईमपास करते. आयदर पुस्तक वाचते किंवा अजून हं, दुसरं काहीतरी करते. गाणी ऐकते, व्हिडिओ बघते." हं, मग म्हणाले, की व्हिडिओ बघणं आणि ॲक्चुअल व्यायाम करणं ह्याच्यात हं. नेमका फरक काय आहे? बरोबर. म्हटलं व्हिडिओ बघताना मी रिलॅक्स वाटतं मला किंवा पुस्तक वाचताना करेक्ट, रिलॅक्स वाटतं. करेक्ट. व्हेअरएज व्यायाम करताना मला तसं कदाचित नंतर वाटेल रिलॅक्स, पण ज्यावेळी माझा मूड नसतो, त्यावेळेस मला हं. असं ते म्हणजे खूप कष्ट घ्यायचेत असं वाटतं. बरोबर. तेव्हा इट्स ते टू की हार्ड असं ओके. वाटत राहतं. हां. आणि इट मस्ट की नॉट मग बी दॅट हार्ड. काय झालं तू कष्ट घेतलेस तर? तर हं, हं, म्हटलं नाही हं, मला तेव्हा नको असतात ते कष्ट. एक्झॅक्टली. तर हं, तेव्हा ते म्हणाले, की हा जो डिमांड फॉर कम्फर्ट आहे, की आपल्याला नेहमीच कम्फर्ट मिळाला पाहिजे. हं, आणि हा कम्फर्ट हा नुसताच काही प्रत्येक वेळेस फिजिकल असतो असं नाही. कारण हेच गोष्ट मी मध्ये एका सेम प्रॉब्लेमबद्दल दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर बोलत होते. तेव्हा ते म्हणाले, "नाही, नाही मला फिजिकल कष्टाचं काहीच वाटत नाही. मला असं काही नाही वाटत, की मी आरामातच राहिलं पाहिजे." पण इथे हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे ना, की कम्फर्ट हा 2 प्रकारचा आहे इथे. हं, फिजिकल आणि मेंटल. हं, तर त्याच्यामुळे की हा जो सायकॉलॉजिकल कम्फर्ट आहे, अशा बऱ्याच गोष्टी असतात ना, की ज्या आपल्याला डिस्कम्फर्ट वाटत असताना सुद्धा आपण करतो, कारण ते आपल्यासाठी करणं गरजेचं असतं. हं, तसंच की इथे सुद्धा आपण मला कायमस्वरूपी कम्फर्ट मिळायलाच हवा, ही जी डिमांड आहे आपली, ती थोडीशी शिथिल करणं किंवा अपेक्षा असणं, की बाबा ठीक आहे मला कम्फर्ट मिळावा अशी माझी इच्छा आहे. पण ते प्रत्येक वेळेस करणं शक्य नाही आणि मी तो डिस्कम्फर्ट जो आहे, तो सुद्धा मी टॉलरेट करू शकतोय आपण, की असा कुठे हं. रूल नाही की मी तिथंच आरामात, छान स्थितीत राहिलं पाहिजे. बरोबर. ठीक आहे, सो त्यासाठी ह्याच्यामध्येच मला मला वाटतं आपला पुढचा बिलीफ पण ह्याच्यामध्येच येऊन जातो. ज्याला आम्ही डिस्कम्फर्ट इंटॉलरन्स हेच आम्ही त्याला म्हणतो, की कुठलीही गोष्ट करताना एक त्याच्यामध्ये हेच आहे, की जसं माझी इच्छा आहे, पण हट्ट नाही, की मी कम्फर्ट आणि रिलॅक्स्डच असले पाहिजे किंवा ती गोष्ट सोपी असली पाहिजे. हे सोडून जरीही ते अनकम्फर्टेबल असलं, तरीही मी ते सहन करू शकेन. सो बऱ्याच लोकांचा हा एक दुसरा बिलीफ असतो प्रोक्रॅस्टिनेशनमध्ये, की नंबर 1 दॅट इट मस्ट बी ईझी
आणि नंबर 2 की इफ इट इज नॉट इझी तर मी ते सहनच करू शकत नाही. आय जस्ट कांट टॉलरेट इट, आय कांट स्टँड इट. हे बऱ्याचदा लोकांचे विचार असतात अनेक गोष्टी करताना. तर तिथे आम्ही हे त्यांना अर्ज करतो की दोन आपण परिस्थिती बघूया. की परिस्थिती एक, की माझा आत्ता कोणीतरी येऊन जर इकडे गळा दाबला तर मी ते सहन करू शकीन का? तर ते म्हणतात नाही, ऑब्व्हियसली नाही, तुम्ही मराल जर गळा दाबत राहिलं कोणी तर. दुसरी परिस्थिती की मी ट्रॅफिक मध्ये अडकली आहे आणि मला प्रचंड चिडचिड होते आहे की हे का हलत नाहीये, का हलत नाहीये, आणि आय एम व्हेरी व्हेरी अनकम्फर्टेबल इन द ट्रॅफिक. पण त्यावेळेला मी मरते का? डू आय पेरिश? डू आय ड्रॉप डेड? तर नाही. सो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स वाढवणं म्हणजे काय, तर हे मनातल्या मनात हे ओळखणं की अशा काही ऍक्टिव्हिटीज असणार आहेत ज्या ऍक्टिव्हिटीजमध्ये मी फार कम्फर्टेबल नसणार आहे, ज्याच्यामध्ये मला त्रास होऊ शकतो, पण मी त्याच्यानी मरणार नाही, त्याच्यानी मी पुढच्या क्षणाला मी अशी थड करून मी पडले असं होणार नाही. आणि जितके दिवस आपण स्वतःला हे सांगत राहतो की अरे हे घडलं ना तर मला सहनच नाही होणार बाबा, असह्य मला होणार आहे ते, तितके दिवस त्या गोष्टीला सामोरं जाण्याची आपलं ताकद कमी कमी आपण करत असतो स्वतःच्याच विचारांनी. सो परत जसं आणि अदितीने ऑलरेडी आपण ते मागच्या सहन करत असतो सगळं. करत असतो. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. सो जसं अदितीने मागच्या ह्याच्यामध्ये म्हटलं की काही थॉट चॅलेंजेस असतात जे आपल्याला वापरण्याची गरज आहे, तसेच ह्या बाबतीतही थॉट चॅलेंजेस असेच येतात की जर आत्ता माझ्या आई वडिलांच्या डोक्यावर बंदूक ठेवली एका टेररिस्टनी आणि सांगितलं की आता जर तू हे आत्ताचं तुझं काम केलं नाही, जर तू अदिती पुढचे 15 मिनिटं तू व्यायाम केला नाहीस तर मी तुझ्या फॅमिलीच्या मेंबर्सना आत्ता मारणार, तर त्यावेळेला तुम्ही काय चूज कराल? तुम्ही तरीही असं म्हणाल का की हे फारच मुश्किल आहे, मला अजिबात हे जमणार नाही, का तुम्ही वाटेल ते कराल तुमच्या जवळच्या लोकांना सेव्ह करायला? तर 100% ऑफ द पीपल से की ऑब्व्हियसली आम्ही ते टास्क करू बिकॉज दॅट इज रिलेटिव्हली इझियर दॅन द अदर ऑल्टरनेटिव्ह. तो हे जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्यालाच जाणवते की अरे हे फक्त अनकम्फर्टेबल होतं, हे अनबेरेबल नव्हतं. सो हा आपला दुसरा विचार. वळूया तिसऱ्या विचाराकडे. त्याला आपण म्हणतो ऑफुलाइज करणं. म्हणजे हे अल्बर्ट एलिसचीच टर्म होती. ही यूज्ड टू से की पीपल ऑफुलाइज ऑर कॅटास्ट्रोफाइज. सो कॅटास्ट्रॉफी म्हणजे काय, तर पूर्ण जगाचं लय होणं, म्हणजे सगळं उद्ध्वस्त होणं, ह्याला आपण कॅटास्ट्रॉफी म्हणतो. की भयंकर काहीतरी घडलेलं आहे आणि त्याच्यातून काहीही काहीही वाचू शकलं नाही, हे जेव्हा होतं तेव्हा आपण त्याला कॅटास्ट्रॉफी म्हणतो. आता आपल्याला अनेकदा ही सवय असते की आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी आपल्याला नावडतीच्या होतात, ज्या आपल्या मनाविरुद्ध घडतात, त्यांच्याविषयी आपल्यासमोर दोन पर्याय असतात. आपण इधर हे म्हणू शकतो की ही खूप वाईट झाली गोष्ट, ही खूप दुःखद झाली गोष्ट आणि मला ही झाली नसती तर खूप बरं वाटलं असतं. नाहीतर आपण हे म्हणू शकतो की ही भयंकर घडली माझ्या बाबतीतली गोष्ट आणि ह्याच्यापेक्षा काही वाईट घडूच शकत नाही. सो अनेकदा सेशनमध्ये जेव्हा लोक म्हणतात की कोविडमुळे आमचं हे नुकसान झालं, ते झालं, किंवा कोविडमुळे आम्हाला बाहेर जाता येत नाहीये, तेव्हा मी त्यांना विचारते की बरोबर आहे की ही एक अनवॉन्टेड किंवा अनफॉर्च्युनेट गोष्ट नक्कीच आहे, पण तुम्ही ह्याच्यापेक्षाही काहीतरी वाईट तुमच्या बाबतीत घडू शकेल ह्याचा तुम्ही विचार करू शकता का? तर ते म्हणतात हो नक्कीच ह्याच्यापेक्षा काहीतरी वाईट घडू शकतं. आणि ह्याचाच अर्थ की ते ऑफुल किंवा हॉरिबल नाहीये ती गोष्ट. सो जेव्हा आपण म्हणतो की एखादी गोष्ट ऑफुल आहे तेव्हा आपल्याला त्यात अधरूत असतं की ती 100% वाईट आहे, की त्याच्या वरचढ वाईट असं काहीच नसणार आहे. हे पहिलं. दुसरं, जेव्हा आपण म्हणतो की एखादी गोष्ट ऑफुल आहे तेव्हा आपल्याला असंही म्हणायचं असतं की त्याच्यात काही इम्प्रूव्हमेंट होऊ शकत नाही. म्हणजे आत्ता जर पृथ्वीला एका मोठ्या ब्लॅक होलनी लुप्त केलं स्वतःमध्ये, आपण सगळे एका क्षणार्धात जर मेलो, तर देर इज नॉट गोइंग टू बी एनी इम्प्रूव्हमेंट इन इट, आणि म्हणूनच इट्स गोइंग टू बी ऑफुल. पण एखाद्याचा बिझनेसमध्ये अतिशय लॉस घडलेला आहे, इट्स बॅड, इट्स अनफॉर्च्युनेट, बट इट कॅन ऑलवेज बी इम्प्रूव्ड इन सम वे ऑर द अदर. आणि पुन्हा तेच की एखाद्या वाईट गोष्टीलाही किती भयंकर आहे असं म्हणून त्या गोष्टीला सामोरं जाण्याची ताकद आपली वाढत असते का? तर नाही, त्याने अजून आपण खचत जात असतो त्याच खड्ड्यामध्ये. सो हा होता आपला तिसरा इररॅशनल बिलीफ, जे आपण आतापर्यंत 3 पाहिले. पहिला होता हट्ट करणं किंवा डिमांड करणं. दुसरा होता असह्य आहे, हे इनटॉलरेबल आहे असं म्हणणं.
आणि तिसरा होता हे किती ऑफुल आहे, हॉरिबल आहे हे म्हणणं. आता बघूया चौथ्याकडे, जो आपल्याला अदिती तू सांगणार आहेस. येस. चौथा जो आहे त्याला ग्लोबल इव्हॅल्युएशन असं म्हटलं जातं. म्हणजे की स्वतःवर एखादं लेबल लावून घेणं किंवा स्वतःला एखाद्या गोष्टीसाठी किंवा इतरांना सुद्धा त्या मॅटरमध्ये ब्लेम करणं. आता ना बरेचदा असं होतं की प्रत्येकाचं ना काही स्वतःबद्दल किंवा जगाबद्दल काही आयडियल व्ह्यूज असतात की असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे. थोडासा याच्यात आपण म्हटलं तसं मगाशी बोलत होतो, डिमांडचा सुद्धा भाग येतो. तर ना आता माझ्याकडे एक असे 2 व्यक्तींच्या केसेस होत्या की त्यातल्या एका व्यक्तीला ना तो कॉलेजमध्ये वगैरे असल्यापासनं एक मानसिक आजार होता आणि तेव्हा त्याचं कॉलेजला शिकत असताना ना 1-2 वर्षात त्याला पेटी लागली होती. पण त्यानंतरही त्याने स्वतःचं शिक्षण कंप्लीट केलं. मग त्याच्यानंतर त्याचं व्यवस्थित एका छान मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये त्याला तो आजही ती व्यक्ती जॉब करते आणि अतिशय मोठ्या पोस्टवर ती व्यक्ती जॉब करते आहे. पण त्या काळात ना काही त्याच्या रिलेशन्सवर अफेक्ट झाला. त्याचं लग्नामध्ये झालं होतं, त्याच्यामध्ये त्याला अपयश आलं होतं. नंतर त्याचं पुन्हा लग्न होऊन पुन्हा छान सुरळीत सुखाचा संसार 12-15 वर्षाचा झालेला आणि सगळं. आणि असं असतानाही ना ती व्यक्ती माझ्याकडे जी आली होती तेव्हा ती म्हणत होती की माझी खूप चिडचिड होते स्वतःवरती. मग थोडंसं ते शोधण्याचा प्रयत्न केला की काय होतं, कधी होते चिडचिड. तर त्याने सांगितलं की अशी जेव्हा कधी कोणाशी वाद झाला, भांडणं झाली तर होते किंवा असं कुठे काही अपयश आलं तर होते. तर म्हटलं काय वाटतं स्वतःबद्दल तेव्हा. तर नाही किंवा असं जेव्हा मी पुढे प्रोब करत गेले तेव्हा एक ना कोअर बिलीफ ज्याला म्हणतो तो असा मिळाला की आय एम फेल्युअर. हे एक लेबल मी त्यांनी अपयशी स्वतःवरती लावून माणूस आहे. घेतलेलं. अपयशी आहे मी. म्हटलं बरं, मग काय अपयश आलंय तुम्हाला? म्हणजे म्हटलं आता ह्याचा अर्थ असा होईल, थोडंसं आपण जे ह्युमर स्टाईल वापरतो त्या ह्याने की म्हटलं म्हणजे मग आता ह्याचा अर्थ तुम्ही काहीच करत नाही आहात का? असं म्हणायला लागेल ना. तर मग नुसते जॉब भाजी वगैरे सारखे, काउच पोटॅटो सारखे पडून राहिलेले आहात. म्हणजे म्हटलं तुम्ही म्हणजे जॉबवर वगैरे पण तुम्ही जात नसाल किंवा तुम्ही इतरही काहीच गोष्टी करत नसाल. अगदी म्हणजे भले एखादी व्यक्ती घरात जरी असेल तरीही काहीतरी ती करत राहणं तिच्यासाठी आवश्यक असतं. तर तसं म्हणजे म्हटलं काहीच मला वाटतं तुम्ही जसं म्हणालीस तू की असे पडून आहात असं म्हणायचंय का तुम्ही? नाही नाही असं नाही, मी रोज जॉबला जातो ना. मग म्हटलं बरं, मग तिथे काहीच करत नसाल किंवा काहीच होत नसेल तिथे. तर नाही नाही असं पण काही नाहीये. मग असं करता करता त्या बिलीफला चॅलेंज करून की असं कशामुळे होतं आहे, का वाटतंय. तर प्रत्येक ठिकाणी मला ह्या ठिकाणी फेल्युअर आलं, मला ह्या ठिकाणी फेल्युअर आलं, मला ह्या ठिकाणी आलं. पण हा जो आहे ना तो आयुष्यातला काही एक ठराविक पार्टच ते बघत होते आणि त्या काही पार्टवरनं किंवा आयुष्यातल्या काही गोष्टींवरनं असं कन्क्लुजन काढत होते की मीच फेल्युअर आहे ऍज अ पर्सन. बरोबर. तर मग ते त्यांना एक उदाहरणातून दाखवून दिलं की पार्ट व्हर्सेस होल ज्याला आपण म्हणतो की मला फेल्युअर काही प्रसंगांमध्ये आलं आहे का मला काहीच आतापर्यंत करायला जमलं नाही आहे. आणि मग त्यांच्या ते लक्षात त्यांनी म्हटलं की नाही नाही मला असं नाहीये की काही महत्वाच्या गोष्टींमध्ये मला हे आलं फेल्युअर आलं होतं एका क्षणाला, पण मी त्याच्यावर आज ओव्हरकम केलेलं आहे. बरोबर. म्हणजे सो ऍटलीस्ट मी मला त्याच्यात असंही पण वाटतं की एक उदाहरण डोक्यामध्ये आलं, तू आता बोलत होतीस तेव्हा, की जर आपण एखादी नवीन गाडी विकत घेतली आणि ती गाडी आपण चालवायला जात असताना त्या गाडीचा टायर पंक्चर झाला, तर तुम्ही काय कराल? तुम्ही ती अख्खी गाडीच दरीच्या मधनं फेकून द्याल का तो टायर रिप्लेस कराल? असा कुठलाही मनुष्य पहिल्यांदा म्हणेल की आम्ही टायर चेंज करू, एवढी ती महागडी गाडी नवीन आणली, ती गाडी अख्खी कशाला फेकून देऊ. पण आपण हेच स्वतःशी अनेकदा करत असतो, ज्या वेळेला आपण आपल्या एखाद्या चुकीवरून चूक झालेली असते त्याच्यावरून किंवा एखाद्या अपयशावरून आपण स्वतःलाच पूर्ण फेकून देत असतो, स्वतःलाच रिजेक्ट करतो. हे असंच केल्यासारखं आहे इन अ वे. हो ना, म्हणजे ह्या व्यक्तीने पण सांगितलं ना की जेव्हा त्या व्यक्तीला हे क्लिअर झालं, म्हणजे ना एक एवढ्यासाठी सांगते की हा आपण विचारांमध्ये एक छोटासा बदल करण्याचा प्रयत्न केला की केवढा फरक पडू शकतो. की त्या व्यक्तीने ना थोड्या दिवसांनी भेटल्यानंतर मुद्दाम हे सांगितलं की मी मॅडम आज 20-25 वर्ष मी ह्या गोष्टीचा सल घेऊन जगत होतो आणि आता ते निघाल्यानंतर मला इतकं मोकळं वाटतं आहे आणि माझ्या ऑटोमॅटिकलीच माझ्या वागण्या बोलण्यात आणि सगळ्याच गोष्टींमध्ये इतका फरक दिसून येतो आहे
की मला बरोबर. आता बाकीचे पण सांगायला लागलेत की खूप हे होतं. कारण कसं ना होतं की सगळ्या गोष्टींचे म्हणजे अगदी कुठल्याही रिलेशन मध्ये सुद्धा किंवा इतर कुठल्या गोष्टींमध्ये सुद्धा हे सगळं माझ्याकडनं परफेक्टली झालंच पाहिजे. सगळी रिलेशन हम्म, चांगली सांभाळली गेलीच पाहिजेत, नाहीतर मी फेल हम्म. आहे. तर हे बरोबर. म्हणजे कुठेतरी परफेक्शनच्या बाबतीत आपण माणूस आहोत हेच आपण विसरून जातो ह्याच्यात. लक्षात घेतलं जात जणू नाही. काही आपण एखादं मशीन आहोत की आपण दर वेळेला दर परिस्थितीमध्ये तोच आउटपुट दिला पाहिजे आणि खरं जर तो आहे. नाही दिला तर आपण युजलेस आणि वर्थलेस. हे खरं हे आहे. आपलं होतं मला असं वाटतं. बरोबर आहे. तर ना हे थोडासा एक आता दुसरी एक आरईबीटी मधली जी एक खूप महत्वाची टर्म मला ह्या संदर्भात वाटते ना, ती म्हणजे सेल्फ ऍक्सेप्टन्स. ही जी एक करेक्ट. गोष्ट आपल्याला आरईबीटीने दिलेली आहे ना, ती मला वाटतं खूप महत्वाची आहे ह्या महत्वाची सगळ्याच आहे. दृष्टीने. कारण असंच एक अजून उदाहरण आहे की त्या केसमध्ये ती व्यक्ती प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःवरती ब्लेम करून घ्यायची की नाही माझ्या आईला असं हेल्थ इश्यू आले कारण मी तिची काळजी घेतली नाही. माझ्या मुलीला असा प्रॉब्लेम आला कारण मी तिथे सांगायला हवं होतं. आणि मग हम्म, डायरेक्ट कसं ठीक आहे तेवढ्यापुरतं पण नाही. हे मी जर हा जर प्रॉब्लेम मी माझ्या आईचा सॉल्व्ह नाही करू शकलो, तर मी एक वाईट मुलगा आहे. मुलगा म्हणूनच मी चांगला नाही. किंवा हम्म, मी एक हे म्हणूनच वडील म्हणूनच मी चांगला नाही. आय एम नॉट अ गुड फादर. आय एम नॉट अ गुड हजबंड. तर हम्म, हे सगळं ना त्यांनी मला सांगितलं की मला असं खूप प्रेशराईज वाटतं. मी स्वतःला खूप लो फील करतो अशा वेळेस की मला असं वाटतं की मी चांगला माणूसच नाहीये. म्हटलं हम्म. का बरं चांगला माणूस असण्याची व्याख्या काय तुमची नेमकी? तर म्हणे जो सगळ्या बाबतीत सगळीकडे चांगलं सगळं हे करत असतो, आपली कर्तव्य पार पाडतो किंवा सगळं चांगलं व्यवस्थित सांभाळतो. म्हटलं बरं मग थोडंसं त्यांना ती एक गोष्ट एक्सप्लेन केली की आपल्यामध्ये कसं असतं ना आपल्या डोक्यात एक प्रकारची अशी चेकलिस्ट तयार असते चांगल्या गोष्टींची. मग त्याच्यात चांगला मुलगा मग चांगला मुलगा मध्ये मग त्याने आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं अशा बऱ्याच गोष्टी असतात त्या एका पॉइंट खाली. म्हणजे आपण A1 A2 A3 म्हणतो त्याप्रमाणे. तसंच नवरा, एक हम्म, चांगला एम्प्लॉई, एक चांगले वडील, ह्या सगळ्या ह्याच्यात ना आणि मग असं होतं की त्या एका जरी ठिकाणी क्रॉस आलं एक वेळेस सुद्धा, तरी मग हम्म. पूर्ण पर्सनॅलिटीलाच बोल लावला क्रॉस जातो की मारली नाही जाते. मग एक माणूस म्हणूनच परफेक्ट नाहीये. आणि बरोबर. मग परफेक्ट असणं इतकं महत्वाचं का वाटतं की नाही मी परफेक्ट नसेन तर मग माझी वर्थच नाहीये काही मी जगण्यासाठी. हम्म, तर हम्म, त्या व्यक्तीला मी असंच हे केलं होतं की मग तुमच्या दृष्टीने आपण मान्य करूया की तुम्ही वर्थलेस आहात असं थोड्या वेळासाठी मान्य करू म्हटलं. पण मग ते मान्य करण्यासाठी ना आपण एक काम करूया. आपण ना सगळा एक डेटा गोळा करूया आणि कोण हम्म, व्यक्ती तुमच्या व्याख्येनुसार परफेक्ट आहे हे आपण आधी शोधण्याचा प्रयत्न करूया. आणि मग हम्म, आपण चांगलं म्हटलं वाटल्यास तर आपण एक फेलिसिटेशनच प्रोग्राम करूया म्हटलं हम्म, यासाठीचा. हम्म, तर मग तेव्हा त्यांना ते हे झालं लक्षात आलं थोडंसं की नाही असं काही नाहीये मॅडम की कधीतरी काही काही ठिकाणी सगळेच जण चुकतात की. म्हटलं खरंच का? तर म्हणे हो. मग म्हटलं हम्म, आपण काय करतो आहोत हम्म, की मग त्यांच्या कुठेतरी ते की चुकणं ही एक खूप नॅचरल गोष्ट आहे. आणि मी हम्म, कुठेतरी चुकतोय ह्याचा अर्थ मी एक माणूस म्हणूनच चांगला किंवा वाईट किंवा वर्थलेस किंवा हम्म. वरती असं काही ठरत नाही त्याच्यावरनं. करेक्ट, की करेक्ट. आयुष्याची बरोबर. एक घटना आणि आपली हम्म, पूर्ण पर्सनॅलिटी, एक हम्म, बिहेवियर आणि पूर्ण पर्सनॅलिटी ह्याच्यात खूप फरक आहे. त्याच्यामुळे हम्म. आपल्याला आपण जसं आरईबीटी मध्ये पण सांगतो की व्यक्तीवरती फोकस करण्यापेक्षा त्या एका पर्टिक्युलर बिहेवियरवर किंवा त्या वागणं. पर्टिक्युलर विचारावर फोकस करा आणि त्याच्याबद्दल बोला. हम्म. बरोबर. हे करेक्ट. मला सो टू वाटतं सम इट अप महत्वाचं आहे. हो. टू सम इट अप अल्बर्ट एलिस असं म्हणायचे की एव्हरी पर्सन इज अ फॉलेबल, फेलेबल अँड एरनस ह्युमन बीइंग. की माणूस असणं म्हणजेच चुका करणं, माणूस असणं म्हणजेच कधीतरी कुठेतरी कमी पडणं. आणि त्यालाच जर तुम्ही काट मारत असाल तर मग मग काय करायचं? मग मोठा प्रश्नच उभा राहील मग. त्यामुळे दिस वॉज अ शॉर्ट अटेम्प्ट तुम्हाला आरईबीटी क्विक ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करण्याचा. आणि अजून ह्याच्याविषयी जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला अनेक आर्टिकल्स चांगली सापडतील. अल्बर्ट एलिस इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवर तुम्हाला अनेक राईटअप सापडतील. आणि जर तुम्हाला असा कुठला प्रॉब्लेम असेल जो तुम्हाला आज जो रिलेट झाला मी बोलत असताना की हो असे माझेही विचार आहेत, तर नक्की मानसच्या काउन्सिलर्स बरोबर संपर्क साधा सो दॅट तुम्हाला एक कस्टमाइज्ड इंडिव्हिज्युअल अटेन्शन मिळू शकेल तुमच्या इश्यूजसाठी. विथ दॅट बिंग सेड मी आजचं माझं बोलणं थांबवते. आय होप
तुम्हाला आमच्या बरोबर ही 40 मिनिटं मजा आली आणि तुमच्या ज्ञानात सुद्धा भर पडलं आय-बी-टीच्या मुळे. थँक्स अ लॉट अदिती. इट वॉज व्हेरी नाईस टॉकिंग टू यू अबाउट हो, दिस. सेम हिअर, सेम येस. हिअर. ओके. सो आम्ही उद्या तुमची आणखीनही काही, सगळ्यांसाठी हो, उद्या पुन्हा आपण सप्ताह चालू केलेला आहे. 22 तारखेपर्यंत आपली वेगवेगळी अशी सेशन्स असणार आहेत. उद्याही एक इंटरेस्टिंग सेशन घेऊन आमचे दुसरे 2 सहकारी तुम्हाला भेटणार आहेत. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही तेही त्याच्यातही तुम्हाला खूप मजा येईल. तेही सेशन तुम्हाला खूप आवडेल. लाईव्ह सेशन आहे ते. तर तुम्ही नक्की बघा. येस. ओके. नमस्कार. बाय बाय. बाय.